शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शासकीय अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे देशाचा पाया रचणारा एक नवीन संकल्प आहे. त्यात प्रामुख्याने शिक्षण उत्कृष्ट बनवणे, जागतिक स्तरावर भारताला ज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता बनविणे, भारताच्या प्राचीन समृद्ध ज्ञान परंपरेशी शिक्षणाची जोड देणे, मातृभाषेला महत्त्व देणे, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे हा यामागचा उद्देश आहे. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविणे, विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक बनविण्याचे उद्दिष्ट ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. शिक्षण ज्ञानाभिमुख तसेच रोजगाराभिमुख करणे आणि विद्यार्थ्यांना जबाबदार आणि मानवतावादी नागरिक बनविणे हा यामागील उद्देश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे जसे की निवड आधारित क्रेडिट प्रणाली, बहुविद्याशाखीय शिक्षण, एकाधिक प्रवेश आणि निर्गमन, परिणाम आधारित शिक्षण आणि अभ्यासक्रम, तसेच भारताच्या समृद्ध ज्ञान परंपरेवर आधारित सर्वसमावेशक शिक्षण, व्यावसायिक शिक्षणाचा समावेश, सक्षमता वाढ, शैक्षणिक लवचिकता आणि ऑनलाईन अभ्यास सुविधा आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील नवकल्पना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास करणे, त्यासाठी व्यावसायिक विषयावरील विद्यार्थ्यांचे फील्ड प्रकल्प, इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप, समुदाय प्रतिबद्धता आणि सेवा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगारही उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पनेचे समावेश करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाखेनुसार ग्रुपची निवड करावी लागणार आहे. त्यासाठी मार्गदर्शनासाठी आमचे प्राध्यापक त्यांना पुढे मार्गदर्शन करतील. सुस्वागतम. 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन व कौतुक. विद्यार्थी मित्र हो, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि रोजगारभिमुख शिक्षण देणारे रावेर परिसरातील एक महत्त्वपूर्ण महाविद्यालय म्हणून रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर हे महत्त्वपूर्ण महाविद्यालय आहे. कैलासवासी विठ्ठल शेठजी नाईक यांच्या मार्गदर्शनाने व दूरदृष्टीने 1978 महाविद्यालयाची स्थापना झाली. महाविद्यालय हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाशी संलग्नित आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला कळवताना अत्यंत आनंद होतो की विद्यापीठाने आणि महाविद्यालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू केलेले आहे. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार निवडाधारित क्रेडिट प्रणाली म्हणजे काय,
बहुविद्याशाखीय शिक्षण म्हणजे काय, एकाधिकार प्रवेश आणि निर्गमन, तसेच प्राचीन समृद्ध ज्ञान परंपरेची शिक्षणाशी जोड कशी असेल, त्याचप्रमाणे मातृभाषेला महत्त्व देणे व विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे आणि त्याचबरोबर शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवणे आणि शिक्षण ज्ञानाभिमुख व रोजगारभिमुख करणे ह्या संपूर्ण वैशिष्ट्यांसह हे नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला समजवण्यासाठी 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांसाठी महाविद्यालयाने एक दिवसीय महाविद्यालय परिसर शैक्षणिक दौरा आयोजित केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, हा शैक्षणिक दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असून या महाविद्यालय शैक्षणिक दौऱ्यामध्ये आपणास जो नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आलेला आहे त्याविषयी इत्थंभूत माहिती मिळणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या एक दिवसीय महाविद्यालय परिसर शैक्षणिक सफरीमध्ये सहभाग नोंदवावा. विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे नवीन अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आलेले आहे त्यामध्ये डिसिप्लिन कोर्स म्हणजे काय, म्हणजेच M1, M2, M3 हे जो मेजर सब्जेक्ट आहेत याविषयी अत्यंत सखोल माहिती आपल्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे OE किंवा GE म्हणजे अदर इलेक्टिव्ह आणि जनरल इलेक्टिव्ह हे सब्जेक्ट कोणते आहेत आणि त्यांचा आपल्या या संपूर्ण शिक्षणामध्ये पदवी घेत असताना काय फायदा होणार आहे याचं संपूर्ण सखोल ज्ञान या शैक्षणिक दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे AEC म्हणजे काय, तसेच VEC हा जो नवीन विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यावरही सखोल मार्गदर्शन या शैक्षणिक दौऱ्यामध्ये विद्यार्थी व पालक यांना मिळणार आहे. VEC सोबतच इंडियन नॉलेज सिस्टम म्हणजे IKS हा एक नवीन विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे याची माहिती. त्याचप्रमाणे CC म्हणजे काय, CC या विषयावरही अत्यंत महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन महाविद्यालयामध्ये साधारणतः मिळणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन करिअर्स, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप ह्या सर्व विषयांना आम्ही या एक दिवसीय महाविद्यालयीन परिसर शैक्षणिक दौऱ्यामध्ये समाविष्ट करणार आहोत. यावर यथोचित अशी माहिती विद्यार्थी व पालकांना देणार आहोत. या एक दिवसीय महाविद्यालय परिसर शैक्षणिक दौरा उपक्रमाचे वेळापत्रक हे पुढील प्रमाणे आहे. पहिला शैक्षणिक सफरीचा हा कार्यक्रम दिनांक 5 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. वेळ आहे सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत आणि स्थळ आहे श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर. त्यानंतर दुसरा एक दिवसीय महाविद्यालय परिसर शैक्षणिक दौरा आहे 15 जून 2024 रोजी आणि तिसरा
एक दिवसीय महाविद्यालय परिसर शैक्षणिक दौरा आहे 29 जून नमस्कार. रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री VS नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर येथे प्रथम वर्ष BA BCom BSc या वर्गाचे या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 या अंतर्गत प्रवेश देणे लवकरच सुरू होत आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी दिनांक 5 रोजी महाविद्यालयामध्ये पालक आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आमंत्रित आहेत. आपण महाविद्यालयात येऊन NEP 2020 संदर्भात माहिती करून घ्यावी. NEP 2020 या अंतर्गत प्रवेशावेळी प्रथम वर्ष कला वाणिज्य विज्ञान वर्गात 3 मुख्य विषय असतील. यांना M1, M2 आणि M3 असं म्हटलेलं आहे. हे 3 मुख्य विषय विद्यार्थ्यांना घ्यायचे आहेत. यापैकी मेजर आणि मायनर असे विषय असतील आणि आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट करताना ज्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल त्या विषयाची निवड आपल्याला प्रथम वर्षातच करायची आहे. 3 विषय प्रथम वर्षाला असतील. दुसऱ्या वर्षी एक विषय कमी होऊन एक मेजर आणि एक मायनर असेल आणि आपल्याला डिग्री मिळताना दोन्ही विषयांचा उल्लेख त्यामध्ये असेल. तरी दिनांक 5 रोजी आपण महाविद्यालयात येऊन या संदर्भात अधिक माहिती घ्यावी. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर SD गवाड. आज मी आपल्याला NEP 20 म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 2024-25 करिता लागू करण्यात आलेले आहे. तरी जे विद्यार्थी FY BAसाठी कला शाखेतील प्रवेश घेऊ इच्छिता या विद्यार्थ्यांकरता हा खास करून कला शाखेतील विद्यार्थ्यांना हा महत्त्वपूर्ण सब्जेक्ट असेल. जे नुकताच आत्ता 12वीचा निकाल लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ आपण आज घेऊन आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, FY BAसाठी नवीन जे काही बदल झालेले आहेत NEPमध्ये, तर त्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणे खूप महत्त्वाची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जो बदल झालेला आहे तो बदल काय आहे, तर FY BAचे जे सब्जेक्ट आहे, जे आपण नवीन सब्जेक्ट घेऊ इच्छिता त्यामध्ये खास करून आपण जाणून घेऊया की FY BAला ॲडमिशन किंवा प्रवेश घेत असताना एकूण 8 सब्जेक्ट आहे आणि 8 सब्जेक्टपैकी तुम्हाला 4 सब्जेक्ट हे मेजर सब्जेक्ट असतात. तर पहिला सब्जेक्ट जर बघितला आपण तर इकॉनॉमिक्स आहे, जॉग्राफी आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे. या 4 सब्जेक्टपैकी तुम्हाला एक सब्जेक्ट हा मेजर म्हणून घ्यायचा आहे, म्हणजे तो स्पेशल म्हणून. की तो स्पेशल म्हणून का घ्यायचा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये करिअर करायचं असेल, तुम्हाला त्याची आवड असेल आणि या ठिकाणी तो विषय तुम्हाला सेकंड इयरला, थर्ड इयरला आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर डिग्री घ्यायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी मेजर सब्जेक्ट निवडत असताना भविष्यातील करिअरचा विचार करून तो सब्जेक्ट निवडायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मेजर सब्जेक्ट निवडल्यानंतर दुसरा आहे मायनर सब्जेक्ट. मग मायनर सब्जेक्ट कोणता घ्यायचा आहे आपल्याला, तर आपण कला शाखेतील आहोत. पण कला शाखेतील असतानासुद्धा NEPमध्ये हे महत्त्वपूर्ण बदल झालेले आहे की तुम्हाला दुसऱ्या फॅकल्टीमध्ये जसं सायन्स आहे, जसे कॉमर्स आहे, यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या आवडीचे निवडायचे आहे.
जेणेकरून तुम्हाला भविष्यात एक आणखीन पर्याय या स्पेशलच्या ऑर्डरही एखाद्या ठिकाणी त्या सब्जेक्टच्या माध्यमातून तुम्हाला करिअर किंवा रोजगार मिळवता येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बरेचसे काही महत्त्वपूर्ण बदल आहे, पण एक महत्त्वाचं म्हणजे मेजर आणि मायनर हे सब्जेक्ट खूप महत्त्वाचे आहे. तर चला मित्रांनो, आता नुकताच निकाल लागलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी VS नाईक महाविद्यालय रावेर या ठिकाणी आपल्याला प्रवेश निश्चित करायचा आहे. तर लवकरात लवकर महाविद्यालयामध्ये पालक व आपण सर्वांनी भेट द्यावी हीच नम्र विनंती. धन्यवाद. Dear student, welcome to our Sri VS Naik Art, Commerce and Science College. NAP 2020 नुसार कॉमर्समधील FY BComला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असलेल्या विषयांविषयी माहिती घेणार आहोत. तर FY BComच्या पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला एकूण 8 विषय असतील. M1, M2, M3, OE1, VSC1, AEC1, IKS1 आणि CC1 असे एकूण 8 विषय असतील. त्याच्यातील M1, M2 आणि M3 विषय आपण माहिती घेणार आहोत. तर कॉमर्समधील हे मुख्य विषय असतील तुम्हाला. M1 हा बेसिक्स ऑफ फायनान्शियल अँड कॉस्ट अकाउंटिंग, त्याचबरोबर M2 हा इकॉनॉमिक्स ऑफ डिमांड अँड सप्लाय फंक्शन आणि M3 हा कॉम्प्युटिंग स्किल हा असणार आहे. त्याच सोबत FY BComला सेकंड सेमिस्टरला तुम्हाला एकूण 7 सब्जेक्ट असणार आहे. M1, M2, M3, OE2, VSC2, AEC2 आणि CC2. तर त्यामधील सुद्धा M1, M2, M3 विषयी माहिती देतो मी तुम्हाला. त्याच्यात M1 हा मॅनेजमेंट अकाउंटिंग, M2 हा इकॉनॉमिक्स ऑफ मार्केट स्ट्रक्चर अँड फॅक्टर प्राइसिंग आणि M3 हा प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ बँकिंग असा असणार आहेत. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री VS नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर इथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 पॅटर्ननुसार हे पॅटर्न हे जून 24-25 पासून अवलंबिले जात आहे. त्यात कला वाणिज्य व विज्ञान तिन्ही शाखेत प्रवेश घेताना तुम्हाला ओपन इलेक्टिव्ह हा कंपल्सरी विषय हा दोन्ही सेमिस्टरमधून निवडायचा आहे. तरी विद्यापीठाने दिलेल्या सूचनानुसार आपल्याला ती माहिती आम्ही पुरवित आहोत. प्रथम वर्ष विज्ञान शाखेत प्रवेश घेताना ओपन इलेक्टिव्हमध्ये तुम्हाला BComसाठी पहिल्या सेमिस्टरला OE फर्स्टमध्ये फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग, तसेच सेमिस्टर सेकंडला तुम्हाला मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट आणि BAसाठी ओपन इलेक्टिव्हमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी व्याकरण भाग 1, स्टडीज इन इंग्लिश लिटरेचर भाग 1, ॲग्रिकल्चर जॉग्राफी, फंडामेंटल ऑफ बँकिंग फर्स्ट, सायकोलॉजी ऑफ हॅपीनेस, इंडियन पॉलिटी फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरसाठी OE सेकंडमध्ये स्पर्धा परीक्षा व्याकरण भाग 2, स्टडीज इन इंग्लिश लिटरेचर सेकंड, फिजिकल जॉग्राफी, फंडामेंटल ऑफ बँकिंग सेकंड, सायकोलॉजी ऑफ वेलबिईंग, इंडियन पॉलिटी सेकंड हे विषय तुम्हाला सेमिस्टर वाईज निवडायचे आहे. तसेच तुम्हाला प्रथम वर्ष वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेताना ओपन इलेक्टिव्हमध्ये खालील विषय घेता येतील. तसेच सायन्समधून तुम्हाला पहिल्या सेमिस्टरसाठी प्लांट नर्सरी मॅनेजमेंट, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, मॅथेमॅटिक्स फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स, मटेरियल अँड टुडेज वर्ल्ड, व्हर्मिकल्चर टेक्निक. सेमिस्टर सेकंडमध्ये तुम्हाला फूड टेक्नॉलॉजी, फूड केमिस्ट्री, एनर्जी, पब्लिक हेल्थ अँड हायजीन प्रत्येकी 2-2 क्रेडिटसाठी तुम्हाला
निवडता येतील. तसेच आर्ट्स शाखेमध्ये तुम्हाला मराठी, सायकोलॉजी आणि पॉलिटिक्सपैकी 2 विषय हे घेता येतील. तसेच प्रथम वर्ष कलामध्ये ओपन इलेक्टिव्हमध्ये सिलेक्शन करताना तुम्हाला OE फर्स्ट सायन्समध्ये तुम्हाला प्लांट नर्सरी मॅनेजमेंट, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, मॅथमॅटिक्स फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, मटेरियल अँड टुडेज वर्ल्ड, व्हर्मिटेक्निक, तसेच तुम्हाला सेकंड सेमिस्टरमध्ये फूड टेक्नॉलॉजी, फूड केमिस्ट्री, एनर्जी, पब्लिक हेल्थ अँड हायजीन हे विषय तुम्हाला घेता येतील. तसेच कॉमर्सचे तुम्हाला विषय घेताना फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग आणि मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट या प्रत्येकी पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरला तुम्हाला घेता येतील. थँक्यू. मित्रहो, सर्वप्रथम रावेर परिसरातील 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आपण जीवनाचा एक यशस्वी टप्पा पूर्ण केलेला आहे व उच्च शिक्षण घेण्यासाठी आपण उत्साहित आहात. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून नवीन शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे. सदर शैक्षणिक धोरणामध्ये काही मायनॉर चेंजेस करण्यात आलेले आहेत व हे मायनॉर चेंजेस आपल्या लक्षात यावेत त्यासाठी मी आपल्याशी संवाद साधत आहे. सर्वप्रथम आपल्या ज्या फॅकल्टीज आहेत तर पहिली जी फॅकल्टी आहे फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज म्हणजे मानव्य विद्याशाखा, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणजेच वाणिज्य व व्यवस्थापन, तसेच फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखा. या तिन्ही शाखांसाठी म्हणजे FYBA, FYBCom व FYBSc साठी AEC अर्थातच ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स हा टाकण्यात आलेला आहे. सदर ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्समुळे आपले संभाषण कौशल्य वाढणार आहेच. मित्रहो, आपणास ज्ञात आहेच की संभाषण कौशल्य किती महत्त्वाचे आहे. संभाषण कौशल्यामुळे आपले कम्युनिकेशन स्किल्स वाढते, तसेच क्रिटिकल थिंकिंग, आपण एकमेकांशी कनेक्ट होतो. त्या दिशेने ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स हे तिन्ही शाखांसाठी टाकण्यात आलेले असून सेमिस्टर 1 साठी 2 क्रेडिट्स राहणार आहेत व सेमिस्टर 2 साठी 2 क्रेडिट्स असणार आहेत. सेमिस्टर 1 साठी इंग्लिश फॉर ऑल दॅट इज ओरल कम्युनिकेशन आणि सेमिस्टर 2 साठी इंग्लिश फॉर ऑल दॅट इज रिटन कम्युनिकेशन अशा दोन्ही अंगाने आपले व्यक्तिमत्व विकसित होणार आहे. तरी आपण ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्सबद्दल विचार करा. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये एक अतिशय महत्त्वाचा आणि सकारात्मक बदल घडून आलेला आहे. तो म्हणजे मागील 70-75 वर्षानंतर पहिल्यांदाच शिक्षण पद्धतीमध्ये भारतीय ज्ञान म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीमचा समावेश केला गेला आहे. हे जे इंडियन नॉलेज सिस्टीम आहे म्हणजे आपल्या भारतातील जे प्राचीन ज्ञान जे अतिशय समृद्ध व अतिशय दुर्मिळ असं जे ज्ञान होतं जे लुप्त पावत जात होतं तर त्याचा आता आपल्या सिलेबसमध्ये आपल्या करिक्युलममध्ये पूर्ण एक पेपर म्हणून IKSचा एक पेपर म्हणून त्याचा समावेश केला गेला आहे. आपले प्राचीन ऋषीमुनी जसे वशिष्ठ, विश्वामित्र, आत्री, लोपामुद्रा, अगस्ती यांच्यापासून तर पतंजली, चरक ऋषी ज्यांनी आयुर्वेदाचा शोध लावला, असे ऋषीमुनी किंवा तत्कालीन जे विद्वान होते आपल्या भारतातील, विद्वान म्हणण्यापेक्षा आपल्या अनुभवातून जे ज्ञान इथं या देशात समृद्ध होत गेलं विविध विषयांवर, त्याच्यात आयुर्वेद असेल, खगोलशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल, वैदिक गणित असेल, आपत्ती व्यवस्थापन, व्याकरणशास्त्र हा ग्रंथ जेव्हा 20व्या शतकात जगाला व्याकरण आहे असं समजलं तर आपण 17व्या शतकात त्याच्यावर एक ग्रंथ लिहिला गेला होता. असं जे प्राचीन आपले जे ग्रंथ आहेत की ज्याच्यात अतिशय समृद्ध असं जे ज्ञान आहे त्याचा आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये समावेश होणं अतिशय गरजेचं होतं. आपल्या याच ज्ञानाचा हे आपण जे म्हणतो की आपले अशिक्षित लोक त्यांच्याकडून जे काही आपल्याला शिकायला मिळतं ते अतिशय त्यांच्या अनुभवातून त्यांनी ते मिळवलेलं असतं आणि
या अनुभवाच्या जोरावरच आणि शेकडो वर्षाच्या अभ्यासातून प्रयोगातून आपले अनेक ग्रंथ तयार झाले आणि या ग्रंथांचं जे ज्ञान आहे त्याचे विविध विषय आहेत, या विषयांमधून आपण आपल्या विद्यापीठामार्फत एक चांगला विषय असा आपण एक चांगला कोर्स आपण तयार करतोय आणि संपूर्ण 2 पॉईंटसाठी IKS म्हणून तुम्हाला एक पेपर राहणार आहे. आपल्या VS नाईक महाविद्यालय रावेर येथे हा पेपर आर्ट, कॉमर्स, सायन्स तिघं फॅकल्टीच्या मुलांना हा विषय घेतला जाणार आहे आणि ही अतिशय आपल्यासाठी अतिशय त्यात एक जैविक शास्त्र असू शकतं, भूगर्भशास्त्र असू शकतं, आयुर्वेद असू शकतं, असे जे विविध विषय आहेत आणि या ज्ञानाचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. पहिली गोष्ट तर हा जो पेपर असेल हा व्यवसायाभिमुख असेल, हा अतिशय आपण ज्याला म्हणतो युजर फ्रेंडली किंवा तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये त्याचा उपयोग होणार आहे. त्याचं ज्ञान तुमच्याजवळ असल्यानंतर नक्कीच समाजातील प्रतिमा तुमची थोडी उंचावणार आहे की ज्यानं शिक्षण घेतलेलं आहे पण याला काहीतरी नॉलेज आहे हे त्या विषयाच्या अभ्यासातून आपल्याला कळणार आहे आणि आपल्या ज्ञानातही भर पडणार आहे. म्हणून हा एक जो सकारात्मक बदल आहे याचं आपण सगळेजण स्वागत करतो. इंडियन नॉलेज सिस्टीम हा पेपर अतिशय प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण व उपयुक्त पेपर ठरणार आहे. तर आपण या विषयाला एन्जॉय करा. VS नाईक कॉलेज इथं ॲडमिशन घेतल्यानंतर त्या विषयाचा तुम्ही एक खूप सखोल असा अभ्यास करा आणि त्याच्यात नैपुण्य मिळवा. ओके, थँक्यू. नमस्कार. रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांचे हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहेच, शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान या वर्गांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार NAP नुसार अभ्यासक्रमाचं अध्ययन आणि अध्यापन करण्याचं ठरवलेलं आहे. तर मी आपणास AEC बद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. AEC म्हणजे ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स होय. याला मराठीत क्षमता वृद्धिंगत अभ्यासक्रम असे म्हणतात. जगभरामध्ये विविध विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे कोर्स शिकवले जातात. आपल्या विद्यापीठांना सुद्धा यामध्ये भाषा विषयाचं, विशेषतः इंग्रजी विषयाचं महत्त्व जाणून हा कोर्स 3ही वर्गांसाठी कंपल्सरी केलेला आहे. संभाषण, भाषा आणि व्यक्तिमत्व विकासातील कौशल्य वाढवण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. संस्कृती, नीतिमूल्य, मानवी वर्तन याबद्दलचा समज दृढ करण्यासाठी हा अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स FYBA, FYBCom, FYBSc या 3ही वर्गांसाठी कंपल्सरी कोर्स आहे आणि तो 3ही वर्गांसाठी सेम सिलेबस आणि सेम अभ्यासक्रम असलेला पेपर आहे. प्रथम सत्रासाठी आणि दुसऱ्या सत्रासाठी 2-2 क्रेडिटसाठीचा हा कोर्स आहे. पहिल्या सत्रासाठीचा कोर्स जो आहे तो AAC1 इंग्लिश 115 2 क्रेडिटसाठी आहे. कोर्स टायटल आहे इंग्लिश फॉर ऑल ओरल कम्युनिकेशन. सेमिस्टर दुसरं AAC2 इंग्लिश 125 क्रेडिट आहे 2. कोर्स टायटल आहे इंग्लिश फॉर ऑल रायटिंग कम्युनिकेशन. अशा प्रकारचा हा कोर्स आहे 3ही वर्गांसाठीचे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रावेर शिक्षण प्रसारक मंडळ श्री विठ्ठलराव शंकरराव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 यावर्षी नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवीन महत्त्वपूर्ण असे बदल झालेले आहेत. त्यात मुख्य बदल म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, क्रीडा व कला गुणांना वाव देण्यासाठी को करिक्युलम ॲक्टिव्हिटी यासाठी को करिक्युलम कोर्स हा यावर्षी नवीन धोरणामध्ये लागू करण्यात आलेला आहे. या को करिक्युलम याच्यात 5 को करिक्युलम प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रमुख करून स्पोर्ट्स,
जे विद्यार्थी खेळाडू असतील किंवा त्यांना क्रीडाबद्दल थोडं जाणीव म्हणजे त्यांना आवड असेल तर ते स्पोर्ट्स हा विषय घेऊन ते हे शैक्षणिक क्रेडिट गुण 2 हे प्राप्त करू शकतात. त्याचप्रमाणे योगा, ज्या विद्यार्थ्यांना योगा या विषयात आवड असेल ते विद्यार्थी योगा हा विषय घेऊ शकतात. त्याचप्रमाणे NSS राष्ट्रीय सेवा योजना, जे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेत आवड असेल ते विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना घेऊन हे शैक्षणिक वर्ष प्रवेश घेऊ शकतात. त्याचप्रमाणे NCC नॅशनल कॅडेट कोर्स हा सुद्धा आपल्या महाविद्यालयात नवीन असा उपक्रम या वर्षापासून सुरू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना NCCसाठी विविध महाविद्यालयामध्ये जे प्रवेश घेण्यासाठी जात होते ते हा जो कोर्स आहे नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपल्याच महाविद्यालयात आपण हा NCC हा कोर्स करू शकतात. त्याचप्रमाणे 5वा जो प्रकार आहे युवती सभा, विशेष करून महिला सशक्तीकरण आणि महिलांसाठी हा कोर्स खूप उपयोगी आहे. युवती सभेच्या माध्यमातून मुलींसाठी विविध उपक्रम या कोर्सेसच्या माध्यमातून आपण प्राप्त करू शकतो. हे जे कोर्सेस आहे को करिक्युलम ॲक्टिव्हिटी याला विशेष करून विविध वेगवेगळ्या विषयांप्रमाणेच याला क्रेडिट गुण प्राप्त आहे. याला प्रथम वर्ष जे विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत त्याला 2 क्रेडिट गुण आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या वर्षी जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांना सुद्धा 2 क्रेडिट गुण या विषयाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे. विशेष करून म्हणजे हे जे ॲक्टिव्हिटी आहे, हे जे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जे कला व क्रीडा गुण त्यांना जी आवड असते ते विशेष करून वेगळ्या माध्यमातून महाविद्यालयात क्रीडा व कलागुणांच्या माध्यमातून किंवा NCC किंवा NSSच्या माध्यमातून ते प्रवेश घेत असतात. आता या शैक्षणिक वर्षापासून त्यांना शैक्षणिक गुणांचा या कोर्सेसच्या माध्यमातून उपयोग होणार आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की या 5ही कोर्सपैकी आपल्याला जो आवडेल तो कोर्स आपण घेऊन नवीन शैक्षणिक वर्षात आपण प्रवेश घेऊ शकतात. आपलं श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक महाविद्यालय या महाविद्यालयात आपले सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. Okay, first of all, congratulations to all students from 12th. Have a good marks. Then today we are going to discuss about the NEP 2020. In NEP 2020, one course is added as a OGT on job training or internship or hands-on training at the level of UG and PG, at UG level, TY level and PG MSc first level. Then that's called internship. Internship is the professional learning experience that offer meaningful practical work related to the student field study or the career interest. And then what is the benefit, how this objective of this course is to apply the theory you already learned at TY level or MSc first level, and then get field for the work environment, boost your confidence for working in industry, then build the network for actual working, and increase your motivation in the chemical industry or any processing industry, improve your biodata, getting a job directly and getting reference letter or recommendation of manager, or you are doing work in the form of our internship in the industry. And then at UG level, TY level, BA, BCom, BSc, the OGT course is for 4 credit, and for 4 credit near about 120 hours working hours you have spent in the industry or any other firm, just like our chemical industry or processing industry, or for bank or CA or our any shop, or we can do the internship in different firms. And for MSc level also, the
internship for 4 to 6 week for 120 hours, and you have credit for credit, and then this internship is very helpful for the future life in the industry or in future job. Okay, goodbye. मी पंडित घनश्याम पाटील आपणास शिष्यवृत्तीबद्दल माहिती देत आहे. आमच्या श्री VS नाईक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे SC ST OBC व NT व ओपन विद्यार्थी नॉन क्रिमिलियर विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराज अशा जवळपास सर्व शिष्यवृत्ती सवलत आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. ह्या शिष्यवृत्ती सवलतसाठी जे विद्यार्थी 12वीपर्यंत शिष्यवृत्ती घेत होते त्यांना ही सवलत महाविद्यालयामध्ये सुद्धा घेता येईल. पण जे विद्यार्थी पहिल्यांदा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतील त्यांचे आधार कार्ड मोबाईलची अपडेट असणे आवश्यक आहे. काही अडचण असल्यास माझ्याशी महाविद्यालयात संपर्क करता येईल.